महाराष्ट्रातल्या आडनावांमध्ये फक्त नावं नसतात तर शतकांचा इतिहास, परंपरा, पराक्रम आणि ओळख दडलेली असते. प्रत्येक आडनावांमागे एक गाव, एक व्यवसाय, एक पद किंवा एक शौर्यगाथा उभी असते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया लोकप्रिय महाराष्ट्रामधील आडनावांचा इतिहास. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. सर्वात आधी बोलूया कर या प्रत्ययाबद्दल. महाराष्ट्रात अनेक आडनावे करने संपतात, म्हणजेच त्या व्यक्तीचं मूळ गाव. उदाहरणार्थ पुणेकर, कोल्हापूरकर, डोंबिवलीकर. याचा अर्थ त्या आडनावाचा उगम त्या गावातून झाला. पूर्वी लोकांची ओळख त्यांच्या गावावरूनच ठरायची आणि हाच प्रत्यय पुढे कायमचा आडनाव बनला. आता पाहूया मराठा साम्राज्याशी जोडलेली काही प्रसिद्ध आडनावे. जसं की भोसले. भोसले घराणं मराठा इतिहासात अत्यंत मानाचं मानलं जातं. याच घराण्यात जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. भोसले हे 96 कोळी मराठ्यांपैकी एक प्रमुख कुळ आहे. या आडनावामध्ये शौर्य, स्वराज्य आणि नेतृत्वाची परंपरा जोडली आहे. यानंतर येतं ते म्हणजे शिंदे. शिंदे घराणं मराठा साम्राज्यातील एक प्रभावशाली सरदार घराणं होतं. उत्तर भारतात ग्वाल्हेर संस्थान स्थापण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हे आडनाव पराक्रम आणि लष्करी नेतृत्वाचं प्रतीक मानलं जातं. यानंतर पवार. पवार हे देखील 96 कोळी मराठ्यांपैकी एक प्रतिष्ठित कुळ आहे. मध्य प्रदेशातील धार संस्थान पवार घराण्याचं होतं. या आडनावाचा संबंध राजघराणं आणि शौर्य परंपरेशी आहे. जाधव. जाधव घराणं इतिहासात अत्यंत प्रभावी मानलं जातं. जिजाबाई या जाधव घराण्यातील होत्या, त्यामुळे या आडनावाला स्वराज्याच्या पायाभरणीशी थेट नातं आहे. आता पाहूया प्रशासन आणि पदांवरून पडलेली आडनावे. देशमुख. देशमुख हा पूर्वी गावाचा प्रमुख किंवा महसूल प्रमुख असायचा. मोठ्या प्रदेशाचा कारभार त्याच्याकडे असे. कालांतराने हे पद आडनाव बनले. आजही देशमुख आडनाव प्रतिष्ठेचं मानलं जातं. पाटील आडनाव. पाटील म्हणजे गावाचा कारभारी. गावातील कायदा, सुव्यवस्था आणि महसूल याची जबाबदारी त्याच्याकडे असे. महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारं आडनाव म्हणजे पाटील. यानंतर कुलकर्णी. कुलकर्णी म्हणजे गावाचा लेखनीय किंवा हिशोब ठेवणारा अधिकारी. महसूल आणि जमिनीची नोंद ठेवण्याचं काम त्याचं असे. हे आडनाव शिक्षण आणि प्रशासनाशी जोडलेलं मानलं जातं. त्यानंतर देशपांडे. देशपांडे हा जिल्हा पातळीवरील महसूल अधिकारी. तो विविध गावच्या हिशोबांची तपासणी करत असे. त्यामुळे या आडनावामागे प्रशासनातील महत्त्वाची भूमिका दडलेली आहे. व्यवसायावरून पडली काही आडनावे. सुतार. सुतार म्हणजे लाकडी काम करणारा कारगीर. घर, दरवाजे, शेतीची अवजारे बनवणं हे त्याचं काम. मेहनत आणि कौशल्याचं प्रतीक म्हणजे सुतार. त्यानंतर सोनार. सोनार म्हणजे सोन्याचे दागिने बनवणारा कारागीर. दागिन्यांच्या कलेत निपुण असलेलं हे आडनाव आजही मोठ्या प्रमाणावर दिसतं. लोहार म्हणजे लोखंडी अवजारे बनवणारा. शेती आणि युद्धासाठी लागणारी शस्त्र तयार करणं हे त्याचं मुख्य काम. ताकद आणि कणखरपणाचं प्रतीक म्हणजे लोहार. कोळी समाजात पारंपरिकरित्या मासेमारीशी जोडलेलं आहे. विशेषतः किनारपट्टी भागात हे आडनाव मोठ्या प्रमाणावर आढळतं. समुद्राशी नातं सांगणारं हे आडनाव. काही आडनावे वस्तू किंवा प्रतीकावरूनही पडली जातात. लोखंड म्हणजेच या शब्दावरून लोखंडे हे आडनाव आलं. याचा संबंध लोखंडी कामाशी किंवा ताकद दर्शवणाऱ्या प्रतिमेशी असू शकतो. तांबे म्हणजे तांब्याशी संबंधित. तांब्यांची भांडी किंवा धातू काम करणाऱ्या कुटुंबामधून हे आडनाव निर्माण झालं असावं. तांबट म्हणजे तांब्यांची भांडी बनवणारा कारागीर. पुण्यातील तांबटाळी आजही या परंपरेची साक्ष देते. शेवटी महाराष्ट्रामधील आडनावं म्हणजे फक्त ओळख नाही, तर ती आहे इतिहासाची शिदोरी. कुणाच्या आडनावात गाव दडलंय, कुणाच्या आडनावात पद दडलंय, तर कुणाच्या आडनावात पराक्रम. प्रत्येक आडनाव सांगतं आपली मुळे इथेच आहेत. हीच आहे महाराष्ट्राच्या आडनावांची समृद्ध परंपरा, जी आजही आपल्या नावात अभिमानाने जिवंत आहे.